आणि शाळेचा टेस्ट वगैरे काय बघायचं नाही. अर्धा अर्धा तास द्यायला हरकत नाही टेस्टला. हा कोणाकोणाला जमला नाही का जमला? जमला सर, जमला. जोशी, सर मला थोडा सांगा हे हार्ड काय? गेला. हा हे मला मोठे तुम्ही तीन प्रश्न सोडवता आले नाही. काय ते बघतो, सगळेच बघतोय आपण. व्हॉल्यूम म्हणजे काय सांगा? व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय असतं? क्यूबचं व्हॉल्यूम काय असतं? सर एक क्यूबचं क्यूब ना? असतं. हा, हो हो. याचं किती आलं बघा? 6 सिक्स इंटू क्यूब 6 इंटू टू 6 किती सिक्स्टीन आलं? 216. 216. काय असेल? 36. ओके, 216 झालं. ओके, मग तेवढंच याचं यायला पाहिजे. आपण काय करणार? याला काय करणार? डिवाइड 1.4 क्यूब. डिवायडेड बाय किती करणार? 0.4 क्यूब. हा, 1.4 क्यूब. 1.42 कशाला? 4 क्यूब क्यूब सर, क्यूब. क्यूब क्यूब. ओके ओके, 1.4 क्यूब. ओके, किती होतं 1.4 क्यूब म्हणजे? 14चा क्यूब किती येतो? 2 मिनिटं काढलेलं 2 बघतो. मिनिटं. बापरे, तो पाठ नाही. मी तुम्हाला एक इझी मेथड पण दाखवले, लक्षात आहे? सर 2744 2744 असं आहे ना? क्यूब क्यूब म्हणजे पॉइंट मध्ये काढावं लागणार. 2.744. सर तुमची 2.74. इझी मेथड दाखवा ना ती. कुठली दाखवतो तुम्ही? हे समजलं एवढं? हो सर. पण असं करण्यापेक्षा काय करायचं आपण? असं करायचं ना. हे आपल्याला बरं पडेल बहुतेक. 14ने याला भाग जातो, किती जातो बघा? जातो भाग? नाही जात सर. 7ने जातो? नाही. कशाने जातो बघा मग? दोघांना सर 2 ने घालू शकतो आपण. हा, चला नाहीतर आपण असं करूया. सर मी पण तेच केलं आणि खाली 14 × 4. सॉरी हा. सर 3-0. असं नाही ना, ते ना. सर मग 3चा क्यूब आणि 7चा क्यूब काढून करू शकतो ना? 3चा क्यूब किती येतो? तरी पण हे होणार की चुकणार आपलं. How many iron cubes will be made of side 1.4 centimeter by making an iron cube of? व्हॉल्यूम आपलं बरोबर आलं. हे बरोबर सांगितलं मला तो. हो सर 216च येतं. ओके, सर ह्याच्यामध्ये ना ऑप्शन्स मध्ये नाहीये उत्तर. मी 2-3दा काढून हो बघितलं. सर, ऑप्शन मध्ये नव्हतं पण मी सर ते म्हणजे हे केलं, ठोकलं, ते बरोबर आलं. सर हा तुम्ही क्वेश्चन सर ह्याच्यातून घेतलेला का, स्कॉलरशिपच्या बुक मधून? स्कॉलरशिप मला माहित नाही, गेल्या वर्षाचा क्वेश्चन आहे रे. हा सर तोच ना सर, गेल्या वर्षीचा होता ना, तर त्याच्यामध्ये पण त्यांचं 64 म्हणजे हेच होतं, वेगळं होतं. पण त्यांचं ऑप्शन नंबर 3 येत होतं. तर मी पण 64 येत नव्हतं, तरी पण मी ते थर्ड केलं, त्यामुळे बरोबर आलं. ओके, हा पण ते प्रॉब्लेम मी चेक करतो मग परत. आपलं काय ते म्हणजे इझिली व्हायला पाहिजे होतं ते. नाही पण सर ऑप्शन चुकीचे होते, असं आहे. ओके, बघूया आपण हा क्वेश्चन बघूया मग काय. बघूया, चेंज करूया तो. ओके, घेतला तो बरा झाला, आपण समजलं आपल्याला. ओके, हा लक्षात ठेवा. बघूया आपण, बहुतेक माझं 6 सेंटीमीटर वगैरे असलं काय ते चुकलेलं आहे ना. नेक्स्ट घेऊया. हा काय प्रॉब्लेम होता?
ह्याच्यात सर घनमूळ काढायचं होतं ना, म्हणजे क्यूब रूट. नाही मायनस जमलं. जमलं सर, -9. जमलं सर -9. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा निगेटिव्ह असतो ना, -9. निगेटिव्ह आपल्याला जेव्हा निगेटिव्ह नंबर तर दिलेला असतो जेव्हा ऑड नंबर असतो तेव्हा ऑड म्हणजे आता इकडे 3 वेळा मल्टिप्लाय करायचंय ना, मग 3 हा ऑड नंबर आहे त्यामुळे मायनसच येणार त्यामुळे. जेव्हा ऑड असतं तेव्हा मायनस, जेव्हा इव्हन असतं तेव्हा बरोबर. इथे पण बाकी सगळे काय पॉझिटिव्ह नंबर आहे, ऑड नाही नंबर, पॉझिटिव्ह नंबर आहे. हे काय होणार, निगेटिव्ह नंबर आहे. ओके, समजलंय का? एक्सप्लेन करायला पाहिजे. इथे बघा, 2 समजलं इंटू 2 इंटू 2 किती येतं, 8 येतं. सर 8 -2 इंटू -2 इंटू -2 काय ना, -8 -8. ओके, बरं आहे आपलं. सर ह्याचं कळलं नाही मला. याचं हे मी तुम्हाला ट्रिक सांगितली नव्हती का, सांगितलेली? सांगितलेली सर, 97 into 100 + 1. मग नाही आहे आन्सर, आहे की रे त्याच्यामध्ये? आलं तर नाही आलं. 9701 आहे की रे? हा सर, मी मध्ये एक 0 एक्स्ट्रा घेतला. इथे बघा, याच्यासाठी मेथड काय बघा, जेव्हा तुम्हाला 4 कन्झिक्युटिव्ह नंबर दिलेले असतात ना, समजा 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5 आणि +1 दिलेलं असतं ना, तेव्हा काय करायचं सांगा, 2 इंटू 5 करायचं, 2 इंटू 5 करायचं आणि +1 करायचं. आन्सर 11 येणार. पाहिजे तर करून बघायचे किती होतात बघा. 121 होता. त्याचं स्क्वेअर रूट काय येणार, 11 येणार. समजलं? आणि जेव्हा असे मोठे नंबर दिले असतात तेव्हा 4च नंबर पाहिजे ना, 4 नंबरसाठी ती ट्रिक आहे. काय करायचं, पहिला नंबर आणि शेवटचा नंबर मल्टिप्लाय करायचा आणि +1 करायचं. तर आपलं काय होणार सांगा, 97 इंटू 100 प्लस 9700 प्लस 1 9701. क्लिअर? सगळ्यांना सर. समजलं? समजा याचं मी तुम्हाला सांगितलं तर काय करणार तुम्ही? इलेवन इंटू 14 + 1. 11 into 30. काय करायचं मग? मी तुम्हाला 11 ने मल्टिप्लाय करायची पण इझी मेथड सांगितली. हो काय सर, सांगितली? 1 पहिला + आणि 4 शेवट घ्यायचं आणि 154 म्हणजे काय होणार समजा, 155. ओके. समजलं सगळ्यांना हे? हो सर. हा, हे पण इझी होतं बघा. रब करावं लागतं ना, सगळं क्लिअर करायला कमांड नाही तिथे. सर तुम्ही तो पहिला क्वेश्चन क्यूब रूटचा नव्हता ना, तुम्ही तो काय एरियाचा ते? पहिला क्वेश्चन दिलेला ना, तो स्क्वेअर हा. रूट क्यूब रूट मध्ये नव्हता ना. आवाज येत नाही तुझा. तो तुम्ही पहिला प्रश्न दिलेलात ना, फर्स्ट हा, क्वेश्चन, तो व्हॉल्यूमचा होता ना, पण हा व्हॉल्यूमचाच होता की. व्हॉल्यूम घेतलं नाही मी तुमचं. व्हॉल्यूम घेतलाय पण ते स्क्वेअर रूट क्यूब रूट मध्ये येत नाही ना. नाही पण हा, 6 into 6 into 6 केल्यावर क्यूब रूट येतो ना. नाही बघूया ते बघूया. मी करेक्ट करतो, तो क्वेश्चन करेक्ट करून पाठवतो. ओके, याचं जमलेलं सगळ्यांना? हो सर. हो सर, सर मी जर चुकली नीट 5 येणार 5. थोडंसं कन्फ्युजन काय होतं सांगा, क्यूब ऑफ 125. क्यूब रूट ऑफ 125 म्हणजे काय? 125चं पहिल्यांदा क्यूब काढायचं, क्यूब रूट काढायचं, क्यूब रूट 5 येतं, त्याचं परत क्यूब काढायचं, म्हणजे आन्सर तेच येणार ना. सर मी तो नीट वाचला नाही, डायरेक्ट हे केलं. ओके, आज कोणाला सांगायला पाहिजे? नको सर. हा, 125चा पहिल्यांदा घनमूळ काढायचं, 5 येतं, त्याचा घन करायचा, म्हणजे तेच आन्सर येणार. ओके ओके, ओके सर. हा जमलेला का सगळ्यांना? हो सर. हो सर, 21. जमलेला. दोन्ही इक्वल आहेत, मग 2441 डिवायडेड बाय 21. इथे बघा काय ट्रिक वापरायची बघा, काय करायचं सांगा, आपल्याला स्क्वेअर नंबर ऑफ कॉलम आणि नंबर ऑफ काय दिले सांगा, सेम दिलेलं असेल, रो आणि कॉलम सेम असेल, आडव्या ओळी आणि स्तंभ सेम असेल, ओळी रो आणि कॉलम सेम असेल, तर याचं डायरेक्टली काय करायचं, वर्गमूळ काढायचं. ओके, हे काय ना सांगा, 21 आहे ना. क्लिअर? समजलं? हो सर. हे जमलेलं का, काय कन्फ्युजन होतं?
जमले ना सर 1 येणार आन्सर. इथे बघा मी काय करतो सांगा, a⁻x इंटू b⁻y इंटू c⁻z करतो. आता a⁻x म्हणजे काय सांगा, b दिलेला आहे, b⁻y म्हणजे काय दिलेलं आहे, c दिलेलं आहे, आणि c⁻z म्हणजे a दिलेलं आहे. ओके, मी काय लिहू शकतो सांगा, हे केव्हा पॉसिबल आहे सांगा, जर सगळं आपलं काय असेल तर सांगा सगळ्याची व्हॅल्यू 1 असली तर 1 असेल तरच पॉसिबल होणार, आहे. म्हणजे x इंटू वाय इंटू झेड इक्वल टू काय होणार सांगा, 1 1 1. b⁻1 असायला पाहिजे, c⁻1 आणि a⁻1 असायला पाहिजे, आणि 1 असणार म्हणजे एक्स वाय झेड ची व्हॅल्यू काय असणार सांगा, 1 असणार. ओके ओके. हे जमलं सगळ्यांना का नाही जमलं? जमलं सर. जमलं 2 सर. येतं 2 येतं. वर्गमूळ म्हणजे काय, 64चं वर्गमूळ म्हणजे किती येतं सांगा, 8 येतं. 8 डिवायडेड बाय 4. 8 इज डिवायडेड इक्वल टू 2. हे जमलेलं. हो सर. इथे बघा, ज्याने जमलं नाही त्यांच्यासाठी बघा, x² इज इक्वल टू 2 आहे, म्हणजे x इज इक्वल टू काय आलं सांगा, वर्गमूळ 2 झालं. ओके, दोन्ही बाजूचं मी वर्गमूळ काढलं. आपल्याला x³ विचारलं, x³ म्हणजे काय होणार सांगा, x म्हणजे √2 आहे. √2 चं क्यूब. √2 चं क्यूब. ओके, ओके सर. पण माणसं चुकलंय आपलं ना, का बरोबर आहे? तर √2 म्हणजे √2 इंटू √2 म्हणजे आणि 2 आपल्याला येते x ना, विचार, आणि बरोबर, सॉरी 2 चं हे आहे ना सर √2 सर. √2 दोनदा म्हणजे 2 येते ना व्हॅल्यू. √2 दोनदा म्हणजे सर 2 येतं ना. हो, आणि त्यानंतर त्याचं परत हे करायचं ना, 2 इंटू √2, त्यामुळे 2√2 येणार. 2 मिनिट 2√2 येतं सर. 2 मिनिट. हो. हे एवढं बरोबर आहे आपलं, x इज इक्वल टू √2. हो सर. हा बरोबर, नाही चुकलं, माझ्यात चुकलं, 2 मिनिट. आता 2 पण आहे ना इथे, x 2√2 आहे ना, 2 बरोबर आहे ना, याच्यात काय चुकलं? बरोबर आहे सर. नाही सर, बरोबर आहे. आणि x³ म्हणजे काय होणार सांगा, √2 इंटू √2 इंटू √2 म्हणजे 2 इंटू √2 2√2. √2 इंटू √2 इंटू √2, बरोबर बरोबर. √2 इंटू √2 म्हणजे 2 येतं, आणि 2√2 येणार मग. हे त्यामुळे सर. आपलं बरोबर बरोबर ना. हो सर. ओके, हे जमलेलं सगळ्यांना. हो हो सर. ज्यांना जमलं नाही त्यांनी बघा, 10⁻x इज इक्वल टू 64 दिलं, बरोबर आहे. बरोबर आहे. आता आपल्याला काय काढायला सांगितलं, 10चा रेज टू आहे, हा ते बहुतेक लिहिताना असं आहे बघा. ओके, म्हणजेच काय आलं सांगा, 10⁻x/2 ओके प्लस इंटू 10⁻1. बरोबर आहे. हो सर. हो सर. आता कसं सोडवणार सांगा, इथे बघा, x रूट, आपल्याला रूट पाहिजे, याचं रूट पाहिजे. ओके, हे आपण काय करणार, याचं रूट काढलं समजा, तर आपल्याला 10⁻x/2 मिळणार, म्हणजेच आपण √10⁻x इज इक्वल टू √64 मिळणार. त्याचं 64 म्हणजे किती मिळणार आपल्याला, 8 मिळणार. 8 इंटू 10⁻1 म्हणजे काय येणार सांगा, 80. समजलं? हो सर. कुणाला नाही तर बोला, आताच बोला. हे एकदम इझिली कसं सोडवायचं बघा. हे मी काय करतो, 1458 डिवायडेड बाय 1458 घेतो, आणि 1 2 3 आहे,
वर मी 1 2 3 घेतो. ओके, इथे आहे का मध्ये पॉईंट नाहीये, बरोबर आहे? हो सर. सर नाही चुकले, मग आमचं चुकलंय, माझं देताना चुकलंय बहुतेक. सर मग 1000चं स्क्वेअर रूट नाही नाहीच येणार, आहे. नाही येणार, नाही येणार. इथे ऍक्च्युली आणि एक द्यायला पाहिजे होता, पॉईंट द्यायला पाहिजे होता, ते चुकीचं दिले मी. ओके, सर हे मग हा तुमचा पण करेक्ट करणार. आम्ही करतो, करेक्ट देतो तुम्हाला, चालेल. करेक्ट करून देतो तो. ओके, ऍक्च्युअली क्वेश्चन असा असायला पाहिजे होता, इथे पॉईंट आणि एक असायला पाहिजे होता, तर कारण रूट 1000चं हे येत नाही, आणि एक 0 असायला पाहिजे होता. त्यामुळे हे पण चुकलेलं आहे. ओके, हे करेक्ट करतो मी, तुम्हाला 2 गुण मिळतील. म्हणजे आल्या नाही म्हणून ठोकलं, तर बरोबर दाखवलं. काय ते? मी म्हणजे आल्या नाही म्हणून ठोकलं 100, तर त्यांनी बरोबर दाखवलं. वा रे वा, हे जमलेलं सगळ्यांना? हो सर, पॉईंट इझी हो, होतं. 09 चे काय म्हणायचं बघा? 0.3 प्लस 0.9 0.7 0.7 0.7 ते 1 येतं. 1 येतं. हे सगळ्यांना काय माहिती आहे, ट्रिक वगैरे काय? तर ह्यामध्ये ना हो, हो, डेसिमल सर. मध्ये कन्वर्ट ज्याचा जो करायचं. हा आम्ही सर. म्हणजे दिलेलं 7/2 नाही ना, सर पहिल्याचं हा बघा, पहिल्याचं तर डेसिमल मध्ये डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं. 3.5, याचं किती होणार? दुसऱ्याचं 3.4 येतं. 3.4 येतं. आणि ह्याच्यामध्ये 3.3 येतं. 3.3 3.3 रिकरिंग येत जातं सर. आणि इकडे 3.1 येतं. 3.14 म्हणजे काय ना, म्हणजे सर हे मोठं आहे 3.7/2. 3.1 मोठं सगळ्यात विचारलं आपल्याला, म्हणजे स्मॉलेस्ट विचारलं. 22.7. ओके, त्याचं डिनॉमिनेटर वगैरे काढत बसू नका, वेळ लागणार त्याला. ओके, डिनॉमिनेटर वगैरे काढत बसू नका, वेळ लागणार. हे कोणाला काय ट्रिक माहित आहे? हो सर, आधी आपण हो सर सर, आधी हो आपण त्यांचं ऍडिशन 9 प्लस करायचं 21 वरच्या प्लस 1 प्लस न्यूमरेटर्स 13 करायचं आणि आणि मग त्याला डिवायडेड बाय 4 करायचं. डिवायडेड बाय 4 करायचं सर, बरोबर आहे. मग येतं किती येतं? ह्याच्यामध्ये 30 44 येतं सर. 44 येतं. 44 डिवाइड बाय 4 44 डिवायडेड बाय 4 11 4 येतं. करायचं सर. 11 नाही 4. ओके, ओके सर. आपल्याला काय पाहिजे? वर 4 पाहिजे. वर 4 पाहिजे तर खाली किती असायला पाहिजे? 11 असायला 11. पाहिजे. तेव्हा आपल्याला 4 येणार. लक्षात, इथे 4 पाहिजे. असे 5वी मध्ये पण सोडवले असणार तुम्ही, बघा इथे हो स्कॉलरशिपला घेतले 5वी मध्ये. इथे बघा काय दिले बघा. सर, इझी होतं हे. सर पहिलं मल्टिप्लिकेशन करायचं. डायरेक्ट. बरोबर आहे? हो सर. हा, हो. आता दोघांचंही करा. 8×5 = 40 आणि 56 येतं. 21. 56 40 61 प्लस upon 21 56. 61 बाय ऑप्शन नंबर 1 56. येतं. डिनॉमिनेटर सेम करा, म्हणजे शेत सेम करा. हे सर हे 1.35 येतं. इथे काय माहित आहे तुम्हाला काय कारण करायचं सर आहे? आपलं काय सर सर? कसं काढायचं माहित आहे? हो सर. हो सर सर. सर हे पॉइंट वरचं खाली घ्यायचं. वरचं म्हणजे इथे हे इंटू हे म्हणजे हे का? 122 ला जेवढं मग आहे ते हे घ्यायचं. हे जर आपण काय केलं सांग, याला जर 122 ने डिवाइड केलं तर आन्सर आपलं 135 आहे ना. फक्त पॉईंट तुम्ही बघायचे, पॉइंटचं द्यायचे आपण. पॉईंट आपण बघायचे. लक्षात आहे? हो. पाहिजे तर मी सोडवतो, बघा कोणाला जमलं नाही तर. इथे बघा आपल्याला काय दिलं सांगा. सर 135 5 - 3 करायचं मग भेटतो. दोन ना. याचा आन्सर आपल्याला माहित आहे 135 येतो. हा, हे डिवायडेड बाय हे केलं तर 135 येतं. पण आपल्याला काय पाहिजे सांगा. 0 किती वाढलेत बघा. 1 2 वाढले. इथे 2 वाढले, बरोबर आहे ना. इथे आपले 2 वाढले, बरोबर आहे. आणि खाली किती वाढलेत बघा. 1 2 3 वाढले. 3 वाढले. 3 वाढले. म्हणजे काय करावं लागेल सांगा. किती वाढवावं लागेल आपल्याला? आपण बघा असं काय केलं सांगा. 6 किती
0.122. त्याचा आन्सर आपल्याला माहिती आहे 125 ना. तर पॉईंट आपल्याला ऍडजस्ट करायचे. इथे बघा 1 2 3 1 2 3 4 5 पाचातनं 3 गेले तर किती राहणार? 2 2 राहणार. म्हणजे काय ना आन्सर? लागणार 2 सोडून पॉईंट द्यावे लागणार म्हणजे 1 पॉईंट साठी काय समजलं सगळ्यांना? इथे जर कन्फ्युज असाल तर असं पण लिहा बघा. 5 लिहा असे आणि वर काय लिहा? 3 लिहा. 3 गेले 3 गेले 5 नाही लिहिले मी 4 लिहिले. ओके म्हणजे काय ना समजा 1.85 ना. तर किंवा आपण 5 मायनस 3 केलं तर नाही समजत त्यांना मी सांगतोय. नाही समजत तर असं करा. ओके हे जमलेलं सगळ्यांना? हो सर जमलेलं. काय काय केलं सांगा? 16 तर पहिलं डिवाइड केलं पहिलं डिवाइड केलं म्हणजे 8/9 इंटू 9/8. उलट त्यामुळे 1 येतं आन्सर 8/9 इंटू 9/8. त्यामुळे सर 9 ला 9 गेला 8 ला 8 गेला 1 पण 8.9च राहणार बरोबर आहे ना? सर 8.9 नाही 8 इंटू 1 म्हणजे 8/9 राहणार. सर आणि आधी 8 आपण plus 8 म्हणजे काय होणार? तर आधी 16/9. रिसिप्रोकल केला 9/8 आणि मग 1 आलं आणि मग 8 प्लस 8 तर किंवा तसंही ते कॅन्सल आउटच होतात ना इथे बघा त्यामुळे इथे 1 येणार. तरी पण सर कॅन्सल ओके होतं हे 1 येतं. मग 8/9 प्लस 8/9 म्हणजे काय येणार? 16/9 येणार. हे जमलं सगळ्यांना? हे कन्फ्युज होतात त्याने काय करायचं असं लिहायचं. कन्फ्युज होतात त्याने काय करायचं? 6 लिहिलं मी. 1 2 3 4 5 6 वर घ्यायचे. 1 2 3 4 5 6 सर 5 आहेत ना तिथे 1 2 3 4 5 6 इथले 6 आहेत बहुतेक 6 आहेत. हो सर 7 किती राहिले? 1 6 3 9 10⁻6 -6 मायनस कशाला? कारण वर गेलं ना सर ते वर सर त्यांचा आन्सर नाहीच आहे हा सर त्यांनी इकडचे तर पण 3 त्यांचं येतं 3/9 येतं. हो सर 10⁻9 येतं कारण 3 कडचे पण 0 घेतले 10⁻9 येणार तिकडे. हो 3 कडचे पण 0 हे जमलेलं. मध्ये हे केलं म्हणजे हे पहिल्यांदा तर काय होणार? मायनस निगेटिव्ह आहे ना. सर निगेटिव्ह मायनस निगेटिव्ह मायनस पॉझिटिव्ह होणार. प्लस होतं आणि मायनस प्लस मायनस होतं. प्लस किती येतं त्यामुळे याचं? हे मायनस केलं तर तर 6 2.6 मायनस तर मायनस परत हो प्लस ना. हे जमलेलं. हो सर हे ऍक्च्युली हे आहे हा म्हणजे 5-8 आहे ते. पहिलं आपण काय करणार? तर आधी आपण तर पहिलं मल्टिप्लिकेशन पहिलं सर 8 इंटू 0.2 करायचं आणि पहिलं हे केलं तर काय होणार? आणि मग सर ज्यांचा आन्सर मायनस पहिलं हे केलं तर काय होणार? डिव्हिजन सेम येणार की नाही? 2/10 इंटू 16. दोन्ही सेमच येतं बरोबर. हो हो सर. हा म्हणजे काय झालं सांगा? तर 3/0.8 मायनस 3/0.8 -3 अपॉन 0.8. 5 मायनस आहे ना ते इथे मायनस आहे की हो नाही सर नाही मायनस काय 3/0.8 -8 म्हणजे -3 ना सर अरे पण आधी मल्टिप्लिकेशन करायला मायनस 3 नको. सांगितलं. नाही सर सांगत काय सर अरे पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करायला नको. काय आन्सर दिले? चुकले गेले. 4.9 पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे ना आपलं. हो सर पहिल्यांदा 8 into मल्टिप्लिकेशन 8 म्हणजे काय होणार सांगा? 5 मायनस 0.9 हा 8/0.8 म्हणजे म्हणजे काय आलं? 0.1 येणार. सर म्हणजे 0.1. म्हणजे सर 4.9 हो सर 5 मायनस 0.1. हो म्हणजे 5.0 5 मायनस 0.1 0.1 कसं येणार? सर हो सर कारण कारण 8 तिथे डिवायडेड बाय आपण 8 1 चा 0.8 8 आणि 0.1 8 1 येणार चा ना. 8 त्यामुळे 0.1
का पहिल्यांदा हे करूया? सर कसंही केलं तरी पण येतं. नाही माझं काय ते चुकलंय, माझंही चुकलंय बघा. हे वर्ड 10 आहे, हे चुकलंय माझं. 2 मिनिट परत करूया आपण. .2 म्हणजे 2/10 इंटू 16 बरोबर. हो. हा म्हणजे काय आलं सांगा. 8 झालं, 8 1 जा 8, 8 1 जा 8. सर म्हणजे काय आलं? तिकडे 5. 0 सर तिकडे 0.1 नाही ना 10 यायला पाहिजे ना. कुठे? नाही 0.1 ना, कारण ते वर जाऊन 0.1 झालं. बरोबर आहे, आता बरोबर आहे. हो सर, आता बरोबर आहे. ओके, म्हणजे काय ना सांगा. 4.9 कुठलं दिलं त्यांनी? 4.9 येतं. बरोबर आहे. सर 8/0.8 0.1 येत नाही ना. 10 इथे परत येतं. परत मी लिहितो बघ. हो. 0.2 म्हणजे मी कसं लिहितो? 2/10 लिहितो. 0.2 म्हणजे 2/10 लिहितो आणि डिवायडेड बाय 16 आहे म्हणजे 16 लिहितो. सर मगाशी आपण केलेले ना. हॅलो सर. हा ते चुकलेलं माझं. नाही ना सर, 0.8 होतं ना खाली, मग त्याचं आन्सर 10 येत होतं आणि त्यामुळे सर ते चुकत होतं. बरोबर बरोबर, आता बरोबर झालं बघ. हा एक काय इझी कसं केलेलं आहे, काय करत गेलेलं आहे, इंटू ए केलेलं. नाही सर 1.2 सर 1.2 कॉमन घ्यायचं दोन्ही याच्यामध्ये. 1.2 कॉमन काढले. हो 1.2 इंटू 8.25 प्लस 1.75 म्हणजे 10 येतं आणि मग त्याला 12 येतं मग आन्सर. 12 आलं डायरेक्ट. हे काय केलेलं, हे कन्फ्युजन आहे त्याने असं करा बघा. जर जमत नसेल तर असं करा. इंटू सर हे प्लस 2.25 प्लस किती होतं? 10 प्लस 10 20. 20. जेव्हा न्यूमरेटर सेम असतो, तेव्हा मोठा नंबर कुठला असतो? तेव्हा त्याचा खालचा छोटा ते मोठं, म्हणजे याचा डिनॉमिनेटर सर छोटा. म्हणजे आता इकडे व्हॅल्यू सेम आहेत ना, त्यामुळे आपण छोटा नंबर घेतला पाहिजे डिव्हिजन करण्यासाठी, मग त्याची व्हॅल्यू मोठी येते. जेव्हा सर न्यूमरेटर सेम असतो तेव्हा जो हो डिनॉमिनेटर सर, छोटा असतो कारण तो 3 मोठा आहे. सगळ्यात छोटा नंबर आहे ना. हो, कारण 3 समजलंय? सगळ्यात छोटा आहे. हो सर. एक हो एक सर, किती स्टँडर्डचा आहे? 5th. सर 5th. 5th स्टँडर्डचा आहे. हे जमलेलं सगळ्यांना काय करू मी? हो सर, जमलेलं सर. आपण एक्स पेजेस कन्सिडर करूया. जमलं नाही त्याने बघा. टोटल हो पेजेस किती सर, होती? दोन्ही एक्स मायनस होती. करायचं. 2 मिनिट मी बोलतो. त्याची 3/7 आपण काय केली? वाचली आणि ऍडिशनल किती वाचली? 49 90. वाचली. किती शिल्लक राहिली? सर ह्याच्यामध्ये 49 ऍड करायचं आणि मग इक्वल टू एक्स लिहायचं. एक्स करायचं. ओके, म्हणजे काय होते बघा, हे किती होतात बघा? 3x/7 प्लस 68 होतं. एक्स या बाजूला घेतो मी किंवा एक्स त्या बाजूला घेऊया आपण. एक्स मायनस 3x/7 म्हणजे 4x/7 इज इक्वल टू 68. सर तुम्ही एक तिकडे मायनस केलं. बरोबर आहे. सतराचा पाडा येतो. x मायनस 3x ना. हा x मायनस 3x ना. बरोबर आहे की रे. एक्स मायनस 3x डिवायडेड बाय 7 आहे की रे बाबा. बरोबर आहे तर सर. मग -4x. -4x यांचे डिनॉमिनेटर दोघांचे सेम केले मी. डिनॉमिनेटर दोघांचे सेम झाले सर. कळलं सर. हा 7 आहे, याचा पण 7 केला. हा ओके म्हणजे सर, काय आलं? कळालं. ओके.
17 7 किती येतं? 9 असलेला एकच ऑप्शन आहे, त्यामुळे 9च असणार. 7 7 9 119 119. ओके. सर मी काय केलं सर 3x मायनस 7x केलं आणि तिकडे काय मायनस चुकलं ते तुझं तू बघ काय रे, पण माझं बरोबर आहे बहुतेक. काय नाही रे? सर आन्सर बरोबर आलं. सर इकडे 75% येणार. 75/100 म्हणजे 100 जेव्हा खाली असतो 100. तेव्हा त्याला आपण पर्सेंटेज म्हणतो. हो. ओके. ते जमलेलं कोणाला? इंटू आहे ते, इंटू. सर एक्स नाही आहे ना तू? इंटू आहे ते. हा सर ते वरती जाणार. तर टू सर मायनस 250 आहे सर 25 आहे. तर 250. 5 इथे बघा पहिली गोष्ट, इथे 3 3 जात आहेत आपले, बरोबर. हा राहिले किती? 11/20. इथे पण जात आहे 11 1 11 11 2 जा. इथे आपल्याला काय राहिलं? फक्त काय राहिलं सांगा? 1/2 डिवायडेड बाय मायनस आहे इथे 1/2 मायनस. ओके. म्हणजे काय होणार सांगा? मायनस मायनस प्लस होणार. 1/2 इंटू 0.25. बरोबर बरोबर हो का? सर. हो सर. म्हणजे किती आले सांगा? सर 50 0.5 2 येतं 2. समजलं का नाही समजलं? समजलं सर. ओके. ओके सर. कोणाला नाही समजलं सांगा अजून हे. आणि मला वाटतं सोपी होती परीक्षा. संपले होते काय अजून? सर मला टाइम कमी. हा एक सांगा मला, तुम्हाला टाइम पुरतो का मी टाइम वाढवायला पाहिजे? टाइम कारण पुरतो थोडासा सर. टाइम कमी दिलेला. टाइम वाढवायला पाहिजे का? बरोबर आहे. बरोबर आहे मला सर. टाइम कमी पडला. मला 3 प्रश्न सोडवता नाही आले. ओके. पुढच्या वेळेस मी वाढवतो थोडा टाइम. ओके. चालेल. आणि थोडी क्वेश्चन सोडूया. कुठले घेऊ मी? मराठी मधले घेऊ का इंग्लिश मधले घेऊ? दोन्ही प्रकारचे आहे. सर दोन्ही घ्या. दोन्ही घेऊ. चला. सर एकदा कशावर हे घ्या? दाखवतो, एकदा हे दाखवतो. दोन्ही दाखवतो मी. काही क्वेश्चन आहेत बघा इथे. सर इंग्लिश मधले घ्या ना. इंग्लिश सगळ्यांना. सर कुठलंही सर चालेल. सर इंग्लिश मधून घ्या सर. हो सर. सब विचार. ओके. पटकन सांगायचे आन्सर. झालंय आपलं काय नाही झालंय? पहिला क्वेश्चन. हा सर ट्रिपलेट्स आहेत ना त्या? हा कुठला आहे सर सांगा ना. 7 24 आणि 25 येणार सर हो एसी. कारण सर त्या सर कारण ट्रिपलेट्स ते आहेत. ट्रिपलेट झाले. 7 24 625 आहे 25. 625 रूट आहे त्याचं 25. हा 7 24 आणि 25 काय सांगा? 25 हे ट्रिपलेट आहे. आणि इथे 90 अँगल दिलेला आहे, म्हणजे त्याच्या समोरची बाजू हायपोटिनस असणार एसी. ओके. दुसरा सांगा पटकन. सर 40 येणार सर 40. कारण इथे काय झाला? हे एक्सटेरियर सर अँगल झाले. रिमोट त्या इंटिरियर दोघांची अँगल बेरीज झाले. केली सर तर तो लिनियर पेअर होतो. लिनियर पेन कसं करणार बाबा? सर रिमोट इंटिरियर अँगल्स होतात सर. रिमोट इंटिरियर अँगल. हा अँगल काय होणार सांगा? हा आणि हा एक प्लस केल्यावर हा मिळणार. हा 100 दिलाय तुम्हाला. त्यामुळे हा काय होणार सांगा? हा 60 आहे, हा 40 असेल. 40 येणार. सर यामध्ये काय विचारलंय 5.5 मला? याच्यामध्ये काय विचारलंय मलाच समजलं नाही क्वेश्चन. मराठीमध्ये बरोबर दिलंय का बघूया. हा मध्ये मायनस चिन्ह आहे तिथे. हा म्हणजे कॉमन काढायचं सर आधी. बरोबर. म्हणजे 5.5 इंटू हो 1.3 मायनस 0.8. 1.3 मायनस 0.8. म्हणजे सर 0.5 येतं. 13. किती होतं बघा? सर 275 2.75. ओके. नेक्स्ट.
0.75. दिलेला नंबर स्टार दिलेला बघा डिव्हिजिबल बाय 15 असेल तर कमीत कमी नंबर स्टारच्या ठिकाणी कुठला सर असायला 1 येणार सर 1 येणार वन 1 येणार आता काय. कारण 15 वन जा 5 3 जा 0 5 3 जा 5 3 जा म्हणजे काय ना मिनिमम नंबर काय ना 1 येणार. व्हॉट इज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल मी सर घेतले इन का नाही सेंटर घेतले सर इन सेंटर येणार इन सेंटर सेंट्रॉइड ना सर. बायसेक्टर सर इन बहुतेक तुम्ही सेंटर 7वी मध्ये ड्रॉ केलेलं काय 7वी मध्ये ड्रॉ केलेलं बहुतेक सर हो, 8वी sir, in मध्ये आहे center, सर सर टेक्स्टबुक मध्ये आहे 8वी टेक्स्टबुक मध्ये आहे सर आपल्याला. आणि 7वी मध्ये ड्रॉ केलंय बहुतेक. हो सर. हो सर ओके नेक्स्ट. रे म्हणजे माहित आहे ना. हो सर. सर ईएम आणि ईडी येणार ईएम आणि ईडी ईएम आणि नाही ईडी. सर रे हो सर रे म्हणजे ईएम काय आणि असायला ईडी पाहिजे बघा दाखवताना आपण असं दाखवणार ईएम या बाजूला ई या बाजूला ए असेल एरोच्या ठिकाणी आपण एम दाखवतो ना. सर ईबी आणि बीई असं येतं ना. कुठलं ईबी आणि बीई. ईबी ईबी आणि बीई. ईबी आणि बीई ईएम आणि ईबी ईएम आणि ईबी येणार की रे. हा सर म्हणजे सर मधला पॉइंट कॉमन असतो एक आणि त्याचे दोन डिफरंट असतात. एक कॉमन आहे ना इकडे. सर कुठला पेपर आहे एक परीक्षा आहे संबोध काय कुठली असते आता छोट्या मला मिळाली. ओके ही झाली परीक्षा ही 2021 ची आहे झालेली आहे ऑलरेडी. आपली 8वीची नाही झाली आहे ना सर. 8वीची मिळाली बघ संबोध म्हणून. आणि मला वाटलं की तुमचं हे झालेलं आहे तुम्ही बऱ्यापैकी सोडू शकाल म्हणून मी घेतलं. सर दिलेली समजलंय सगळ्यांना. पाहिजे. अपोजिट रे म्हणतो ना तो एक कॉमन असायला पाहिजे. इथे बघा कॉमन आहे त्याला ई कॉमन आहे बघा. ओके आता हे सांगा बघा मगाच सारखंच काढायचंय बघा काय ना आन्सर तर माहिती आहे आपल्याला काय येणार 4284 येणार. आता पॉइंट कसे घ्यायचे हो ते बघा. सर 4 to 8.4 येणार पहिलं येणार काय 4 to 8.4 येणार. ओके इन द सिक्वेन्स ऑफ ट्रायंग्युलर नंबर व्हॉट इज द फोर्थ नंबर आफ्टर 3. ट्रायंग्युलर नंबर माहित आहेत का तुम्हाला. हो सर 3 हा ट्रायंग्युलर नंबर आहे. तर 1 3 5 आणि पुढे असतात ते. पाय मध्ये काय असतं बघा 1 2 3 4 5 9 होतंय. हो सर कसं होतंय सर खाली लिहा ना ते सगळ्या 5 डॉट्स. 1 2 3 आणि बाकीचे कुठे लिहू. नाही सर तसं नाही तुम्ही ते काढलंय ना तर 1 च्या खाली 3 येणार ना. कुठला नंबर सांगते तुम्हाला सांग. आफ्टर 3 विचारलंय ना त्यांनी. नाही आपल्याला काय विचारलंय सांग पहिला नंबर कुठला आला होता 3 One नंतरचा येणार. पुढचा नंबर कुठला येणार ट्रायंग्युलर नंबर 6 येणार. नाही 4 सर येतो का बघा 5 4 येत येणार. नाही 6 येतो काय बघूया 1 2 तर 3 five 4 5 येणार. 6 येतो 6 येतो. 6 3 नंतर नंतर 2 आणि नंतर 1 हा 6 काय ट्रायंग्युलर नंबर झाला. 3 झाला 6 झाला त्याच्या पुढचा 10 7 असतो येतो का. सर 10 येणार सर 10. आपण काय करायचं बघा खाली 2 घेतलेले ना खाली 3 घ्यायचे. आता खाली 4 घ्यायचे. सर 10 येणार सर 10. आता मोजा सर 4 10 3 6 येणार. 9 10 नंतर 5 घ्यायचे खाली. सर 15. 1 2 3 4 1 2 3 1 2 आणि 1 5 4 3 2 सर 1 किती 15 होता. प्लस 6 म्हणजे 21 येणार 25. सर. सर 21 येणार. ओके समजलं काय ते ट्रायंग्युलर नंबर म्हणजे समजलं काय ते. हो सर समजलं. ओके सर 15 + 10 21 कसं 25 ना. अरे चौथा नंबर विचारला 3 नंतरचा चौथा नंबर हा हा. पहिला झाला हा दुसरा तिसरा आणि त्याच्या पुढचा चौथा. ओके ओके सर. ओके सर. आता याचं सांगा.
सर 1:20 येणार 1:20. 25चं आधी मला सांगा मीटरचं आपण हे करूया मिलीमीटर करूया किती होणार 0.5चं मीटरचं मिलीमीटरचं मीटर सर मीटरचं 5,000 नाही 500 येणार सर 500 कारण 1 500 येणार. मीटर म्हणजे 1,000 1:2. 1 मीटर म्हणजे सर 1000 मिलीमीटर ना, त्यामुळे 500 त्यामुळे 1:20 येणार. सर 1:20. ओके. किती असणार सर 1920 720 PM येणार. सर 720 720 PM असणार सर. ओके. किती असतात ऍक्सेस रेक्टँगलला सिमेट्री आयताला किती हा 4 असतात. 4 असतात बापरे बघ सारखे सर 4 ऍक्सेस 4 असतात सर 4 कशी 4 होणार 4. तर तिरक्या 2 आयत म्हणजे असं असतो बाबा हा एक झाला हा एक झाला आणि तिसरा मला सांगा कुठे येणार तिरक्या क्रॉस कसा सर होणार बाबा डायगोनली तिरका काढा. डायगोनल डायगोनल नाही होत सिमेट्री नाही होत नाही सर होतात सिमेट्री ना नाही डायगोनल होत स्क्वेअरचं होतात हा बघा सॉरी ट्राय करा बघा आयत स्क्वेअरचे काढा बघूया मी पटकन चुकून स्क्वेअरचं सांगितलं ते. काय सर ते हे होतात काय ना ना ओव्हरलॅप झालं तर 2च येणार आन्सर. 2च येणार ओके ओके सर. जर स्क्वेअर असता तर 4 आले असते बघा स्क्वेअर असता तर 4 हे पण आले असते इथे फक्त 2च येते बघा ओके 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 सर. हा नेक्स्ट बघा सर बेस इंटू हाईट बाय 2 म्हणजे काय होणार सांगा 2.5 इंटू 5.2 अपॉन 2. सर 2.6 इंटू 2.5 किती येतं मी काढू नको. किती येतं बघा सर 6.5 येतं 6.5 6.5. बघा बरोबर आहे का बघा हो सर बरोबर आहे. हे आन्सर येणार का हे येणार सर तुम्ही जे डी सांगितलंय ना ते वालं सर हे नाही येणार सेंटीमीटर. हे नाही येणार पण स्क्वेअर कारण सेंटीमीटर मध्ये square पाहिजे काय मध्ये पाहिजे सेंटीमीटर. स्क्वेअर नुसतं सेंटीमीटर नाही हे तर एकदम सिम्पल आहे कॉस्ट ऑफ 5 मँगोज सर 270. सर 12 आधी पहिल्यांदा सर 230 ला 5 ने डिव्हिजन करायचं असं करा ना डायरेक्ट हा सर सर 552 येतं 552. ओके कॉस्ट ऑफ 20 हे जमेल कुठलं हो सर. 14 ना सर 6/5 हो सर मी काय करतो 15/2 15/2 करायचं. सर 1 येतं पहिलं आणि 10/3 बरोबर आहे हो सर. हो सर. ओके सर तुमचं चुकलं सर 6/8 मध्ये डिव्हिजन साइन आहे ना 2 मिनिट ना काय चुकलं बघूया काय चुकलं सर हा पेपर डिव्हिजन ग्रुपवर साइन आहे सर पाठवाल. 6/5 डिव्हिजन साइन आहे ना 6/5 डिवायडेड बाय 2/15 उलट करायचं ना दुसरा उलटा करायचा की रे डिवायडेड म्हणजे सर हा पेपर हा सर पाठवाल ग्रुपवर. नेक्स्ट हॅलो सर हा हा ग्रुपवर पाठवाल पेपर. हा पाठवतो बोला पटकन सर हे येतं म्हणजे लेफ्ट राईट साइडला ते सिम्बॉल येतं बी येतं बी कुठलं हे छोटा आहे का हे मोठं आहे सर बी 7/9 मोठं आहे 7/9. मोठं आहे की 7/9 बाबा मोठं आहे सर 7/9 मोठं आहे. 7/9 मोठा आहे कसं काढायचं बघित आपण त्या दिवस बघितलं होते त्याचं 0.6 येतं इथे 7/9. बघायचं 11/7 करायचं आणि 9/6 करायचं हो 9 × 6 डिवायडेड बाय म्हणजे अपॉन 77 99 येतं हे हो किती येतं 64/99 कुठला मोठा आहे हा मोठा आहे त्यामुळे हा मोठा आहे तर मी 77 तसंच मला केलं मोठं फक्त आहे. सांगताना उलट सांगितलं इथे बघा एक लक्षात घ्या आपल्याला जेव्हा A/B आणि C/D दिलेला आहे
ओके. आणि मोठा कुठला तो बघायचा असेल तर यांचं तिरकस गुणाकार करायचा. हे तिरकस गुणाकार करून जर हा मोठा नंबर आला तर तो मोठा नंबर असतो, म्हणजे हा पण इथे सिम्बॉल असं देणार. डिनॉमिनेटर वगैरे काय हे करत बसू नका, वेळ जाणार आहे. ओके ओके सर. ओके. हे बोला, बाकीचे बोलत नाहीत बघा. सर हा पेपर आमचा होता की मागच्या वर्षीसाठी मुलांचा? नाही मागच्या sir, मागच्या वर्षीचा वर्षीचा आहे हा आताचा sir. आता कसा मिळणार? आताच असं नाही फॉर्म नाही, अजून आला मला नाही आम्हाला सर. वाटलं झाली आहे म्हणून परीक्षा ही हा या नाही वर्षी. सर, अजून फॉर्म नाही आले संबोध प्रावीण्याचे. संबोध तुम्हाला इझी वाटायला पाहिजे, मला तर वाटतं पहिली सर स्टेज. संबोध इझी असते, प्रावीण्य थोडी प्रावीण्य कठीण असते. बरोबर. आणि सर प्रज्ञा सगळ्यात ही असते हार्ड सर, बसलेलं मागच्या वर्षी. सर प्रज्ञामध्ये सर कृत्य आणि सगळं लिहायचं असतं. पण 8वी आणि 5वी साठीच असते की ते. तेच तर 5वी मध्ये मागे प्रज्ञामध्ये सर क्लुप्त्याने लिहायचं असतात सर. ओके. बाकी सगळ्यांनी याच्यामध्ये पण बसा, सगळ्यांनी बरा फॉर्म काय रे, सोडूया आपण त्याचे पण. तर easy संबोध मध्ये वाटणार. सर 50 पैकी 50 मिळतात हा, सर चला हे आरामात. सांगा मला, हे सांगा पटकन. एक्स वाय बी. एक्स वाय बी म्हणजे हा झाला, हा म्हणजे कुठला अँगल झाला सांगा? हा सर अँगल 125 येणार. 125. हा 55 झाला. आपल्याला काय सर विचारलं? ए डी 125 येणार. सर एक्स किती होणार? 1. सर आन्सर 125 येणार. बरोबर, कारण हे दोन्ही काय झालं सांगा? लिनियर पेअर अँगल झालाय. हे जे अँगल आहे तेवढंच त्याचं माप असणार. ओके. ओके सर. चला नेक्स्ट. सर बी येतं ना? बी तर बघा किती. ऑप्शन नंबर बी. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. किती आहे ना? जमेल काय तुम्ही? जमतंय सर, एक मिनिट. स्क्वेअर, याचा स्क्वेअर करा. किती आहे ना सांगा? 25 एक्स स्क्वेअर प्लस 2 टाइम 5 बी बी प्लस बी प्लस स्क्वेअर. बी स्क्वेअर. आणि हे याच्याशी कम्पेअर करा. इथे काय पाहिजे? 5 2 टाइम, सॉरी 2 टाइम आहे हा. आता 2 टाइम म्हणजे काय झालं सांगा? 2 टाइम 5 म्हणजे काय व्हायला पाहिजे? 5 दुनी 10 बरोबर. पण इथे 20 यायला पाहिजे. 20 यायला पाहिजे तर किती पाहिजे आन्सर? सर किती पाहिजे? 2 यायला 2 पाहिजे. म्हणजे बी ची व्हॅल्यू 2 व्हायला पाहिजे. तर याची व्हॅल्यू किती व्हायला पाहिजे? बी स्क्वेअरची 2 वाय यायला पाहिजे. 2 वाय. सर वाय पण पाहिजे ना आपल्याला. सर 4y स्क्वेअर. ओ वाय स्क्वेअर. हो, बी स्क्वेअर, बी विचारलं आपल्याला. बी म्हणजे काय ना? बी 2y येणार आणि ए 4y स्क्वेअर येणार. ओ वाय स्क्वेअर. हे आहे बहुतेक ना? हे आहे. हे तर एकदम इझी आहे. मी सांगितलेली मेथड वापरणार ना, तीच वापरता ना? सर ते 100 ला 12 तर 99 नाही 88 सर असतं 100 मध्ये 12 झाले तर मग 5 to 8 असं 0 करूया 0 ना 0 आपण, मध्ये असं करूया ना. हो सर हो. जेव्हा काय असते सांगा? कॉस्ट 100 प्राइस ला 100 88. असते, तेव्हा सेलिंग प्राइस किती असते? 88 असते. तर आपल्याला काय करायचंय? जर 5 to 8 0 0 असेल तर कॉस्ट प्राइस किती असणार? याने याला भाग जाणार बहुतेक. बघा 6 ने भाग जातो काय बघा बहुतेक. काय ना सांगा? 100 into 5 सर जातो सर जातो. 600 येतं सर. म्हणजे सर 6 वर 4 म्हणजे 1 2 3 4 4 शून्य. त्या 5 आहे ना? 5 येणार. सर म्हणजे पहिला. पहिला कुठे? 5 आहे की रे. 1 2 नाही 3 सर, 4 ऑप्शन नंबर पहिलं असं. ऑप्शन नंबर ए. 1 2 3. हा मी कमी घेतला. सॉरी एक कमी घेतला.
1 येणार ऑप्शन ऑप्शन नंबर नंबर 1 येणार सर. मी इथे कमी घेतलेला, 0 कमी घेतलेला. सर तिकडे ऑप्शन नंबर 1 येणार 62.8 मीटर्स. हो सर 90 चं ते येतं 1 तर येतं. 62.8 मीटर्स. हे काढलं तुम्ही, सर्क्युलर ग्राउंड रेडियस हो 10 सर मीटर. काढलं. हो सर रेडियम काय करणार, पेरिमीटर करणार ना, पेरिमीटर काढायची आहे पेरिमीटर. पेरिमीटर काढायची सर. पण खूप आहे. 3.1 घ्या. सर कॉन्फरन्स काढावं लागणार. 20 3.14 into 20 म्हणजे सर 62.8. आणि एक 0 आहे ना, बरोबर, एक 0 आहे. सर इकडे 75 येणार. हो सर 75 स्क्वेअर सेंटीमीटर. काय केलं 75 सांगा, square सरफेस एरिया कशी टोटल काढता? सरफेस एरिया हवा आहे ना 5 into 5 into 5 into 5 लेंथ into breadth into height. लेंथ म्हणजे हे L चुकले into B बोलले, square. हे बरोबर आहे हा, हे नाही बरोबर, हे बरोबर आहे. हो सर. हो सर चुकलं. ओके. काय असते सांगा, सरफेस एरिया कशी काढतो आपण? लेंथ लेंथ into into breadth breadth into into height height. L into B into H. 25 into बरोबर 3. आहे. हो सरफेस एरिया, 75. काय सर? सरफेस एरिया हो सरफेस एरिया म्हणजे काय सांगा मला? हे काय झालं, क्यूब झालं की क्यूबॉइड आहे? तो क्युबॉइड झाला. क्युबॉइड. क्यूबॉइड आहे म्हणजे असा आहे आपला. हा सर म्हणजे सरफेस एरिया म्हणजे काय होणार? हा सरफेस, हा सरफेस, हा सरफेस, सगळ्यांची एरिया काढणार. मग काय करणार आपण? 2 into L into B 2 into plus LB 3 plus into L BH plus B NH into H plus plus H into L LH. H into L. सर सर क्यूब आम्ही घेतला. तुम्हाला हे व्हॉल्यूम नाही, हे सांगितलं. चुकीचं आहे. हो सर क्यूब सर घेतला. आम्ही तुम्हाला व्हॉल्यूम सांगितलं. हा सर. काढा तुम्ही, बघा ते. हो सर काढतो. L into सिम्पल इंटरेस्ट तुमचं झालेलं आहे कितवीला? 5वीला झालेलं आहे. मी शिकवलं नाही, 8वीला पण झालंय. तुम्ही काढूया काय आपण? काय हा काढणार सर तुम्ही? काढतो सर सर. P into R into T upon 100. Rate into interest by simple interest in how many years old. डबल होते. डबल होते म्हणजे इंटरेस्ट, समजा आपण पी कन्सिडर केले, एक्स कन्सिडर केले, ओके, आणि आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 10 दिलेला आहे. एन काढायचं आहे. इंटरेस्ट किती मिळतो आपल्याला? डबल होते म्हणजे डबल होतं म्हणजे 2x ना. 2x. बाप रे, एक्सच मिळणार की रे. हा सर. सर डबल समजा होतं 1000 वरचे डबल होतं म्हणजे एक इंटरेस्ट किती मिळतो? 2000 इंटरेस्ट 1000 सर. टोटल ही अमाऊंट एक्स गेलाय, हे 0 गेला, 0 हे त्या बाजूला गेलं म्हणजे काय होणार सांगा? 10 years. 10 year. हे 5वीतला आहे हा, 5वीतला आहे. सॉरी सर वर थोडी गेली. सर तुम्ही पीडीएफ टाका ही ग्रुपला. तुम्ही नेटवर शोधा की रे, मी नेटवर न काढले. हा अरे, सर. हा सर. सगळे आहेत तिथे बघा. 2015, 2014. वेबसाईट पाहिजे तर बघा इथे. 20/3 मायनस वेबसाईट ठेवली रे आपण, काय काढली? 20/9. सर इथे बघा. 60 minus 38. सर काय दोन आहे? मिनिटं. 60 minus 38. कॉपी केली. कॉपी केली, वेबसाईट कॉपी केली. केली ना, इथे पाठवून नाही. सर ह्या साईट वरून शोधायचं. या साईडवर आहेत बघा, सगळे पेपर आहेत. चालेल. ओके सर. हे जमेल ना? कमी सोडू? सर ते नाही सोडू 60 मी. minus हो 38. सर कुठलं सर? हे 22 सोडवा ना. ना तुम्ही, जमेल ना? हो सर हो, सर. 20/3 मायनस करा 20/9. काय ते बघा.
हाऊ मच वायर इज रिक्वायर्ड टू मीटर स्क्वेअर ऑफ 84 साईट किती होणार? काय करणार? काय काढावी लागणार? सर पेरीमीटर. पेरीमीटर सर इंटू 4 करा ना. हो 85 साइड्स स्क्वेअर 340 स्क्वेअर सेंटीमीटर ना, स्क्वेअर मीटर नाही. पेरीमीटर आपली कशामध्ये असते? 340 मीटरमध्ये. सेंटीमीटर. सेंटीमीटर ओके. हे जमेल हो डेसिमल सर फ्रॅक्शन आणि मध्ये 6 करायला. सर 13.6 ला ह्याच्यामध्ये करायचं 100 म्हणजे सर 1 ला जर 6 ने आपण डिवाइड केलं तर काय होते सांगा? सर 2.16 रिकरिंग येतं सर. रिकरिंग येतो म्हणजे हे लिहायचं ना. हो. सर 2 पॉइंट सर सर सी पण नाही आहे ना. फक्त 6 रिकरिंग येतं 1 येत नाही परत. म्हणजे 6 वर फक्त ठेवायचं की हा सर जीसीडी वगैरे मी घेतलं नाहीये. ते थांबूया आपण. एससीएम 5वी ला ओके? झालंय सर. आपण घेऊया नंतर, आपण मी घेणार आहे. जीसीडी इंटू ऑफ टू एलसीएम नंबर प्रोडक्ट ऑफ टू नंबर. ओके, मी ते घेतलं नाहीये, ते मी घेत नाहीये. The average 16 with 18. By mistake, one of the number is written as 43 of profit. After the correction, what will the average? हे कोण सांगतोय कसं करणार? The average of 7 numbers. सर ऍव्हरेज ऑफ 7 नंबर्स 28 आहे ना, मग त्यांचं सम काढण्यासाठी आपण 28 इंटू 7 केलं पाहिजे. किती येतं? म्हणजे 196. 196. 196. Okay. But by mistake, one of the number is written as 46 into तर म्हणजे after the correction, what will be the average of the number? सर 7 मायनस करायचे. सर 196 मायनस 191 येतं. 191 डिवायडेड बाय 7. किती येतं? 7 2 14 म्हणजे एक कमी होणार की रे, बरोबर? हो 2.7. चुकलं माझं? नाही सर बरोबर आहे, एक कमी होणार ना. बरोबर आहे ना, भागाकार माझ्या बरोबर आहे ना? हो 90. सर बरोबर आहे 2.7 येतं. नाही हो सर 191/7 नाही की रे. सर डिवाइडच होत नाही. थांबा बघूया, क्वेश्चन बघूया आपण काय म्हणतोय. बोल. आफ्टर करेक्शन व्हॉट इज द एव्हरेज ऑफ द नंबर्स आहे. त्यांच्यात डिफरन्स होतो काय? इन्स्टेड ऑफ 50 बाय मिस्टेक वन ऑफ द नंबर इज रिटन एज 46 म्हणजे 20 इन्स्टेड ऑफ 50 म्हणजे ऍड व्हायला पाहिजे ना त्याच्यामध्ये. हो ऍड व्हायला हवं सर 7. 196 प्लस केलं पाहिजे ना 7. ओके, आता किती येतं? आता याला आता 7 ने येणार डिवाइड सर. करायचं. सर 9 येतं 29 येतं 29. 29. हो सर 29. हे जमेल? हो सर. हो सर. हा हो सर इंडायसिस. सर 2⁴ - 5 म्हणजे 2⁻⁻1 पहिलं. इथे मी असं लिहू शकतो बघा, 6 म्हणजे मी असं लिहू शकतो. 3 × 2 3 असं लिहितो. सर 3 × 2 3 ना. 3 into म्हणजे हे लिहिलं ना 3⁻3 नंतर डायरेक्ट मध्ये. हा सो -2. आता 3 किती आहेत बघा, हे 1 जरा 1 3 गेले, 4 3 7 म्हणजे 5 होय ना, बरोबर आहे. हो सर. हे तर एकदम सिंपल आहे बघा. OX + 4 = किंवा 4 डिवाइड केलं तरी चालेल डायरेक्टली. सर 76 ला 4x जाते + डिवाइड, 4 = 76. म्हणजे 7 4 ने डिवाइड होतं. सर 18 चोक 72 म्हणजे 18 येतं. सर तुम्ही 19 लिहिलं. हे याचं आन्सर लिहिलं की रे, 76 डिवायडेड बाय 4. हा सर. ओके, चला इथे आपण थांबूया. ओके ओके सर. मला वाटतं संबोध एकदम इझी वाटणार बघा तुम्हाला. 30 करून काहीतरी थांबूया. वाटतं. आणि दुसरी गोष्ट, शाळेचा क्वेश्चन, शाळेची परीक्षा असते तेव्हा मॅथ्सचा अभ्यास करायची मला नाही वाटत गरज पडणार तुम्हाला.
हो सर. परत करावी लागणार अभ्यास. हा हॅलो, जण होती लेक्चर. करावी लागते. नाही सर. नाही सर. ओके, हा थोडासा कठीण वेगळा होता, आपण ट्राय करून बघा, नाहीतर आपण नंतर सोडूया. चला ओके, चला मी थांबतो इथे.